काय एकटाच बसला तुम्ही? एकटेच बसत असतो मी इथं. का? बसतो नाही का जीवाला गमलं तर बसायचं थोडं. काय विचार वगैरे केला की नाही? मतदान वगैरे आलंय आता. केलं ना. काय वाटतं कोण येईल? आता बघू आता कोण आता जेव्हा माहीत येईन तेव्हाच माहीत पडेल ना. कोणाची ताकद कोणाची जास्त आहे मुंबईत सध्या? ताकद तर मोदीची वाटते बाबा जास्त. मोदी आणि मुंबईचा तसा काही संबंध नाही. मोदी दिल्लीत. जे आहे ना शिंदे साहेब. काय केलं शिंदे साहेबांनी एवढं? आणि लाडक्या बहिणीचा पैसे 1500 रुपये महिना केला. आता मला तर भेटलाच नाही अजून. माझं नाही झालं. काय झालं तुमचं? शिंदे साहेबांशी बोलायचं ना. आता कसं बोलणार? कुठं जाणार शिंदे साहेबाला शोधायला? कुठं भेटतात शिंदे साहेब? तेवढं टीव्हीवर दिसतात. फक्त टीव्हीवर दिसतात. हा आणि ते बोलताना दिसतात. ते राहतात कुठं काय कुठं आपल्याला थोडी माहित आहे ना. आपली ताकद पोचते का तिथं जायला? तुम्ही नाराज आहात, पण पैसे मिळत नाही. हो. आता कोणाला मागायचे मग? घरी कोणालाच येत नाहीत का? हा? घरी दुसऱ्या कोणाला येतात का घरी? मुलीला, सुनेला? मुलीला येतात. सुनीला नाही येत. सुनीचं पण नाही झालं. मुलगी देते का तुम्हाला थोडेसे? देते देते मुलगी देते. मुलीच्या जिकडे असतो मी. जर 1500 रुपये आले असते तुमच्या खात्यात तर तुम्ही शिंदेना मत केलं दिलं असतं का? हे बघा आपलं जे आपल्याला हे बघा कोणाला 2 मुलं आहेत कोणाला 3 मुलं आहेत. जो मुलगा आपल्याला जेवण देतो त्याच्याच मुलाचं आपण ढुंगण धुतो. हा बरोबर. मला जो आपल्याला सरकार देईल त्याचे आभारी मानायचे. सरकारचं ढुंगण नाही धुवायचं. ते तो मोठे माणसं आहेत ना त्याला आभारी मानायचं. शिंदेना मत दिलं असतं तुम्ही. तुम्ही एकदम असं प्रेमात सांगितलं सगळं. ठाकरे बद्दल काय म्हणत? ठाकरे बी सांग. ठाकरेबद्दल बी आहे. नेमकं आता द्यायचं कोणाला हे आता तिथंच माहित पडणार ना. चला धन्यवाद बोलल्याबद्दल. हा शिंदेचं काय? आपलेच माणसं आहेत. ठाकरे? ठाकरे आपलेच आहेत. फडणवीस? आपलेच आहेत. शरद पवार? आपलेच आहेत. अजित पवार? सगळे आपलेच आहेत. नरेंद्र मोदी? आपलंच आहे. डोनाल्ड ट्रम्प? आपलेच आहे. डोनाल्ड ट्रम्प पण? हो सगळे आपलेच मानायचे ना. परक कोणाला करायचं तुम्ही सांगा? का नाही करायचं परका? काम नाही करणार परका? नाही असं वाटत होय. आता 4 मुलं असतात 2 नाही घालत त्याला आपण परक नाही मानत ना. त्याला पण आपलंच मानतो. 1 देतो त्याला पण आपलंच मानतो. बरोबर. ओवेसी? हा ओवेसी? आपलाच. सगळे आपलेच आहेत. सगळी मुंबई आपलीच आहे. सगळं महाराष्ट्र आपलंच आहे. महाराष्ट्र आपलंच आहे. तुम्हालाच मुख्यमंत्री केलं पाहिजे असं वाटतं. मला कोण करणार? जेवायला असं देत नाही तर मुख्यमंत्री कोण करणार? व्हायचंय का पण तुम्हाला मुख्यमंत्री? कसं होणार? मी शिक्षीच नाही शिकलीच नाही काही. नेते शिकलेले असतात का आपले सगळे? वा काहीतरी असतं ना 4था 5वा. मी शाळेमध्ये गेलीच नाही तर मला कोण करणार? मला इनडायरेक्टली म्हणाल 4थी 5वी तरी असतात. 4थी पण नाही गेलीच नाही शाळेमध्ये. तो माझा म्हातारा म्हणतो तू जर 4था 5वा वर्ग जर शिकली असती तर तुला दिमाग आला असता. पण हाय मला दिमाग आता पण हाय. तुम्ही इतकं राजकारणामध्ये चांगलं बोलताय. आहे ना दिमाग तुम्हाला? हाय दिमाग आहे पण शिकलेले नाही. दिमाग आहे. हरकत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. काय पाणी भरताय का? किती वाजता येतं पाणी? 9:30ला. किती वेळ असतं? किती वेळ असतं? 12:30 पण असतं. आणि असं बाहेरच भरावं लागतं. आणि कपडे पण बाहेरच धुवायचे. किती दिवस असे हाल काढणार? काय करायचं? माझं बाहेर नेलंय ना. हे लहान आहे. काम वगैरे करतात का नेतेकडे की नाही? फक्त मतदान मागायला येतात नेते? काय करतात ना संडा बिंडाचं सगळा. फक्त संडास करून होणार आहे का पण? त्यातच सगळं आता हळू हळू आहे ना. किती वर्ष राहता इकडे? आम्ही वापरतो 30-40 वर्ष. मग 40 वर्ष हळूहळू होत आजपर्यंत आलात ना. अजून किती हळूहळू वाढ बघायची?
काय करायचं ठीक आहे. कुणाला कुणाला मत देणार मग यावेळेला? काय माहिती आता कुणाला जाता होतो तरी असेल ना एक नेता निवडलेला असेल. मला काय एवढं माहिती नाही. शिंदेबद्दल काय वाटतं? सगळे चांगले आहेत. फडणवीस, चांगलं सगळं चांगलं आहेत. राज ठाकरे, सगळे चांगले आहेत. कोण वाईट नाही बिलकुल. सगळं चांगलाच करतात ना. सगळं काकू बाहेर पाणी भरतायत आणि म्हणतात सगळं चांगलं करतात नेते. काय नाव काय मित्र तुझं? माझं नाव ओमकार मनोहर मिस्त्री. इकडे किती वर्ष राहतो इकडे? मी आता झाले आता ते 26-27-28 वर्ष झाली. हे काकू इकडे पाणी वगैरे पाईप वगैरे बाहेर घेऊन पाणी भरतायत. पाणी बाहेर आहे. काय समस्या काय तुमच्या? समस्या अशी आहे की पाण्याचा काही प्रॉब्लेम आहेच नाही, पण थोडे पाण्याचा इश्यू म्हणजे कसं माहिती आहे, पाणी येतो फास्टचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच म्हणणं आहे की अजून जरा नळ बसून द्यावेत बस. फक्त नळ बसून द्यावा म्हणजे बाहेर ते घरात पाहिजे की बाहेर? पाहिजेत. हो. आणि इतर प्रॉब्लेम्स काही पावसात पाणी वगैरे साठतं का इकडे? एवढीची गल्ली आहे. पावसात पाणी नाही थोडे नाही साचत. हो हो. आणि अजून काय समस्या? समस्या काहीच नाही एवढे. हे आणि घरांचं वगैरे काय म्हणजे एसआरए वगैरे काय डेव्हलपमेंट झालं अजून इथपर्यंत आमच्या एरियामध्ये. पण करायचंय नाही करायचं? करायचं पाठपुरावा केला होता कधी? पाठपुरावा केलेला आहे 2-3 वर्षापूर्वी. नेते येतात का तुमच्याकडे की फक्त मतं मागायला? अजून काही माहिती नाही अजून. नेते येतात का पण भेटायला तुम्हाला? येतात हा. येतात पण ते असे काही 4 शब्द सांगून देतात बस एवढंच. काय सांगतात 4 शब्द? म्हणजे आपलं अजून काय होईल की नाही त्या संदर्भात की कधी डेव्हलपमेंट. मतदान आहे तुझं आता? करणार असं मत? हो करणार ना. काय वाटतं कोण जिंकून येईल? आमच्याकडे ताईच येतील, राजताई पटेल ताई. कोणत्या पक्षात येतं? आमचा शिवसेना. कोणती शिवसेना हा महत्वाचा प्रश्न. शिंदे सरकार. शिंदे सरकार. शिंदे सरकार. शिंदे सरकार नसतं, शिवसेना शिंदेची. शिंदे सरकार मुख्यमंत्री असतं. हो. ठाकरेंचं काय तुमच्याकडे? ठाकरेंचं अजूनपर्यंत त्या संदर्भात नाही बोलू शकत मी. का? नाही तुम्ही सांगितलं नाही बोलायचं? नाही असं काही नाही बोलले. घाबरला काय म्हणतो? नाही घाबरलं नाही. घांबुडायचा वकील आता. धन्यवाद. नाही, धन्यवाद मी बोलणार. थांब इकडे. फडणवीसांबद्दल काय मत? फडणवीसांनी आता एक योजना आयोजित केली होती, ती लाडकी बहीण. त्या संदर्भात मी सांगायचं इच्छितो की ते पण चालू ठेवावी बस. तुझ्यासाठी? नाही माझ्यासाठी नाही, आईवडिला आईसाठी. एवढं आपुलकीने म्हणतो लाडकी बहीण चालू ठेवा. हो. लाडकी बहीण चालू ठेवा असं म्हणतो आईसाठी. न्यूज 18 मतदान वगैरे आहे का? मतदान आता नाहीये, कारण माझं वोटिंग कार्ड काढलेलं नाही अजून. काढलं नाही म्हणजे तू मुद्दामून काढलं नाहीस की काय? नाही काढायचं आहे, पण आता सध्या फक्त अपडेट साठी केलंय मी. आधार कार्ड अपडेट झालं की मग वोटिंग कार्ड काढू. मतदान मिस होणार आहे. हो होणार. एवढं इंटरेस्टिंग मतदान मिस करणार आहेस तू आता? तेच तर बोलतात ना, असं बोलतात ना, फर्स्ट वोटिंग माझं मिस होणार आहे. कारण मग आता वोटिंग कार्ड फक्त आता हा मतदान झाला त्याच्यानंतर माझं वोटिंग कार्ड बनणार. मग जे 18 वर्षानंतर फर्स्ट वोटिंग असतं ते माझं मिस होणार. म्हणजे निवडणुका डायरेक्ट आता लोकसभा आता झाल्यात, विधानसभा आता गेल्या वर्षी झाल्यात आणि आता महानगरपालिका. त्यामुळे पुढच्या 4 ते 5 वर्षात आता निवडणुका झालं संपला. कॉलेज विलेज करून जेव्हा नोकरीला लागशील त्याच मतदान करायचं. हो ते तर आहे. आता कुणाला केलं असतं जर असतं तुझं वोटिंग कार्ड? कुणाला मत दिलं असतं? राजूताई पटेलला केलं असतं. कोणत्या पक्षाच्या आहेत त्या? शिवसेनेचीच आहेत वाटतं. वाटतं मला नाही माहिती. कोणती शिवसेना? 2 शिवसेना आहेत. विचारतेस की सांगतेस? दोन्ही पण करते, तुम्हाला जे वाटतं. 2 शिवसेना आहेत बरोबर. एक उद्धव ठाकरेंची, एक एकनाथ शिंदेची आहे. खरी कोणाची? उद्धव ठाकरेंची खरी होती असं वाटतंय मला, आणि आता मग ते स्प्लिट झाले उद्धव ठाकरे आणि ह्याच्यामध्ये. आणि मग एकनाथ शिंदेची दुसरी झाली आता. आणि राजुलताई दुसऱ्या शिवसेनेला. हो तू दुसऱ्या शिवसेनेला मत देणार? बघू आता, जे जास्त सपोर्ट आम्हाला करतील, जे पब्लिक साठी जास्त करतील त्यांच्यासाठी. एका मिनिटात पलटी मारली ना, एका मिनिटात. त्याच्यामुळे हल्ली प्रेडिक्शन करणं इलेक्शन मध्ये काय होतंय की एका मिनिटात माणूस मत बदलतो. आधी शिंदेना देणार होते, आता लगेच मत बदललं. असं नाहीये, पण जे पब्लिक साठी जास्त करतात त्यांच्यासाठी पब्लिक पण गव्हर्नमेंट साठी करेल असं बोलते मी. आधी आमच्यासाठी करा, नंतर आम्ही तुमच्यासाठी करतो. बरोबर आहे.